हेलो एंड वेलकम ऑल ऑफ यू स्टूडेंट्स। आज हम देखने वाले हैं स्पोर्ट्स एंड हिस्ट्री नहीं, एक्चुअली मानवी वस्ती मतलब ह्यूमन सेटलमेंट के आईएमपी क्वेश्चन। वो गलती से यहाँ पे स्पोर्ट्स हो गया। ह्यूमन सेटलमेंट के आईएमपी क्वेश्चन हम देखेंगे आज। एमवीसैट के बारे में आपको पता है, इट्स मेगा वेदांतु स्कॉलरशिप एडमिशन टेस्ट which is going to happen on these dates, and the last date for registration is 30th of the September 2025. These are the centers for offline examination and the dates which are mentioned here. Also, Scholar Prime batch is live. You can purchase it from the Vedantu educational app, and you can get ebooks of math and science by Praveen sir in this batch for only 1499 rupees. So, सुरू करूया. Who established the early settlement in Brazil? Okay. ब्राझील मध्ये सुरुवातीच्या वसाहती कोणी स्थापन केल्या? यू ऑल नो अबाउट इट. द पोर्तुगीज, द युरोपियन्स, यू ऑल नो. अँड त्याच्याच बद्दल तुम्हाला त्याच्यामध्ये कंटिन्युअसली जे पॉइंट्स आहेत की त्यांनी किती वर्ष राज्य तिथं केलं, कोणकोणत्या ठिकाणी ते राहत होते, कोणकोणत्या भागाला त्यांनी विकसित केलं की आज त्यांच्यामुळे तो भाग जास्त विकसित आहे, कोणत्या गोष्टीला त्यांनी तिथं प्राधान्य दिलं होतं, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यात मेन्शन करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, गिव अ जोग्राफिकल रीजन फॉर द फॉलोइंग. आपको यहाँ पे जोग्राफिकल रीजन देना है. सेटलमेंट्स आर स्पार्स इन नॉर्थ ईस्टर्न पार्ट ऑफ ब्राझील. ब्राझीलच्या ईशान्य भागामध्ये वस्त्या विरळ आहेत. त्याचं कारण काय आहे? उत्तरी भाग त्याला आपण ज्याला म्हणतो, तिकडे अमेझॉन नदीचं खोरं आहे आणि त्या ठिकाणी जीवनमानासाठी, मानवी जीवनासाठी आवश्यक ज्या काही सोयी असल्या पाहिजे त्या तिथं सापडत नाहीत. त्यामुळं तो भाग तिथं राहणं मानवी वसाहतीसाठी कठीण आहे आणि दॅट्स वाय इथे लोक कमी राहतात. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ह्युमन सेटलमेंट इज रिलेटेड टू द फॉलोइंग मेजर फॅक्टर्स. वसाहतीचं प्रमाण खालील प्रमुख घटकांशी संबंधित आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला लिहायचंय वाय द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सेटलमेंट इज रिलेटेड टू विच फॅक्टर्स आर मेन्शनिंग ऑर कॉन्ट्रीब्युटिंग टू दिस फॅक्टर. ऑल्सो याच्यामध्ये एक आयएमपी क्वेश्चन येऊ शकतो की वेअर डू यू फाइंड डिस्पर्स सेटलमेंट्स इन इंडिया. भारतामध्ये विखुरलेल्या वसाहती आपल्याला कुठे पाहायला मिळतात? तर पहिलं तर तुम्हाला माहिती आहे राजस्थान. राजस्थानमध्ये जे थर डेझर्ट आहे, या थर डेझर्ट मध्ये तुम्हाला भारतामध्ये विखुरलेल्या वसाहती पाहायला मिळतात. तुम्ही जर लडाख मध्ये गेले तिथं पण शीत वाळवंट आहे, तिथेही विखुरलेल्या वसाहती आहेत. त्यानंतर उत्तराखंडचा भाग तुम्ही एक्सप्लोर केला, हिमाचल प्रदेशचा भाग, जम्मू काश्मीरचा भाग जर एक्सप्लोर केला तर या ठिकाणी विखुरलेल्या वसाहती आपल्याला पाहायला जास्त मिळतात. नेक्स्ट इज अवेलेबिलिटी ऑफ वॉटर इज मेजर फॅक्टर अफेक्टिंग सेटलमेंट. पाण्याची उपलब्धता हा वस्त्यांवर परिणाम करणारा प्रमुख घटक आहे. का आहे ते आपल्याला सांगायचंय. कारण पाणी जिथं आहे तिथंच ह्युमन सेटलमेंट असणार, तिथंच त्यांच्या डेली ज्या काही आपल्या माणसाच्या आवश्यक गोष्टी असतात त्या कंप्लीट होण्यासाठी पाणी महत्वाचं आहे. पाणी जीवनाचा स्रोत आहे आणि जिथं पाणी असेल ऑब्व्हियसली त्याच ठिकाणी लोक राहणं प्रिफर करतील. सो पाण्याची उपलब्धता हा वस्त्यांवर किंवा ह्युमन सेटलमेंट्सवर परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे. त्यानंतर द ह्युमन सेटलमेंट ऍट साओ पावलो इज न्यूक्लिएटेड. साओ पावलो या शहरामध्ये मानवी वस्ती केंद्रकीय आहे. म्हणजे सगळे लोक तिथंच का राहतात? कारण इंडस्ट्रीज आहेत, कारण त्या ठिकाणी रोजगार आहे. वी हॅव द जॉब्स आउट देअर. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे लोकांसाठी आवश्यक त्या सगळ्या सोयी उपलब्ध आहे. ह्युमन सेटलमेंट्स आहेत तर त्यामुळं त्या ठिकाणी राहण्याचा पण सगळ्यांचा जो इंटरेस्ट आहे, कल आहे, तिकडे जास्त असतो. इन द नॉर्थ ईस्टर्न पार्ट ऑफ ब्राझील विच टाइप ऑफ सेटलमेंट्स आर फाउंड. ब्राझीलच्या ईशान्य भागात कोणत्या प्रकारच्या वसाहती आढळतात? तर आपण लिहू शकतो की त्या ठिकाणी लोकांचं राहणीमान, मानवी वस्ती कमी आहे आणि मानवी वस्ती कमी असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला निसर्गाचं सानिध्य जास्त पाहायला मिळतं आणि तिथं ज्या वस्त्या आहेत त्या जनरली आदिवासी लोकांच्या आहेत, जे खूप कमी प्रमाणात त्या ठिकाणी राहतात. म्हणजे खूप विरळ प्रमाणाची वस्ती आपल्याला तिथं पाहायला मिळते. इन ब्राझील मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशन इज फाउंड इन द ईस्टर्न कोस्टल एरिया. ब्राझीलमध्ये बहुसंख्य लोकसंख्या पूर्व किनारपट्टीच्या भागात आहे. तर त्याचं कारण लिहायचं आपल्याला, कारण मासेमारीचा व्यवसाय चांगला चालतो, ते कारण त्याला आहे. सेटलमेंट आर स्पार्स इन नॉर्थ ईस्टर्न ब्राझील, आताच बघितलं आपण. त्यानंतर गंगा नदीच्या खोऱ्यातील आणि अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील मानवी वस्त्यांमध्ये फरक करा. डिफरन्शिएट बिटवीन ह्युमन सेटलमेंट्स इन गंगा रिव्हर बेसिन अँड अमेझॉन रिव्हर बेसिन. सो ह्युमन सेटलमेंट ऍट द गंगा रिव्हर बेसिन आर टू मच. कारण इथं लोक जास्त राहतात,
सुपीक जमीन आहे, स्वच्छ पाणी आहे प्यायसाठी आणि बऱ्याच शेतीविषयक ज्या गोष्टी आहेत त्या इथं होतात आणि त्यामुळे गंगा रिव्हरच्या किनाऱ्यावरती, गंगा नदीच्या किनाऱ्यावरती लोक राहतात. अमेझॉन नदीच्या बाबतीत तसं नाहीये. अमेझॉन नदीचं खोरं मोठं आहे, राहायला तिथं सोयीस्कर सिच्युएशन्स नाही आहेत. त्यामुळे लोकांची जी तिथं हे आहे सेटलमेंट आहे ती ऍज कम्पेअर्ड टू गंगा रिव्हर कमी आहे. अर्बनायझेशन, शहरीकरण जे झालंय भारतामध्ये आणि ब्राझीलमध्ये, यातला आपल्याला फरक करायचा आहे. त्यानंतर विच टाइप ऑफ सेटलमेंट इज मेनली फाउंड इन ईस्टर्न पार्ट्स ऑफ द ब्राझील, भारताच्या आग्नेय भागात कोणत्या प्रकारची वस्ती आढळते हे सांगायचंय. विच टाइप ऑफ सेटलमेंट इज मेनली फाउंड इन द साऊथ ईस्टर्न पार्ट, म्हणजे आपण याला आग्नेय भागात म्हणतो, कोणती वस्ती इथं पाहायला मिळते. तर हा चॅप्टर आपला ऍक्च्युली आज सुरू होणार आहे. तर ज्यांनी ज्यांनी या चॅप्टरला समजून घ्यायचं व्यवस्थित, तर त्यांनी आज सायंकाळी 8 वाजताच्या क्लासमध्ये नक्की जॉईन करा आणि संपूर्ण जे आहे चॅप्टरचं डेटा अनालिसिस जे आहे सगळं होईल. इन्फॉर्मेशन, नवीन फॅक्ट्स तुम्हाला याच्यामध्ये माहीत पडतील. सो ऑल्सो एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की महायज्ञ फर्स्ट टर्म साठी सुरू होणार आहे. याच्यामध्ये सगळा बॅकलॉग तुमचा कंप्लीट केला जाईल. याच्या सप्टेंबर ते 22 पासून हे सुरू होणार आहे टू 31st ऑफ सप्टेंबर अँड दिस इज द टाइम टेबल यू कॅन सी हिअर. आणि याच्यामध्ये तुम्हाला 3 मंथची जी बॅच आहे त्यात ई बुक मिळतं, त्याची प्राइस तुम्ही बघू शकता. आणि 3 मंथच्या बॅच मध्ये घरपोच पुस्तक, त्याची प्राइस तुम्ही बघू शकता. आणि MV सॅट बद्दल मी तुम्हाला सांगितलंय. सो थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. सी यू इन द क्लास.